at Christmas time, we saw Jesus coming into our world. नाताळाच्या वेळेला आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जगतामध्ये येतात. The first time Jesus came, he came to make a way for us to return to our Heavenly Father. पहिल्यांदा ज्यावेळेस ख्रिस्त जगतामध्ये आला त्यावेळेस त्याने तो मार्ग तयार केला जेणेकरून आपण आपल्या पित्याकडे परत जाऊ. He came to save us from sin and give us life. तो आम्हाला पापांपासून तारावयास आणि जीवन प्रदान करावयास He आला. came to give us life, abundant life, and eternal life. आणि तो आम्हाला जीवन जे विपुल जीवन आहे सार्वकालिक जीवन प्रदान करण्यासाठी And आला. long before Christ came, prophets had prophesied about the coming of Jesus. आणि ख्रिस्त येण्याच्या खूप आधी जे संदेश आहेत त्यांनी भविष्यवाणी केली होती येशू ख्रिस्ताच्या आगमनाची. And Jesus fulfilled those promises. आणि येशू ख्रिस्ताने ती भविष्यवाणी पूर्ण केली. Our same Bible talks about the second coming of Jesus. आणि ते शास्त्र आपलं येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाबद्दल बोलतं. And he comes as a judge. आणि तो येतो एक न्यायाधीश म्हणून. He comes to wipe away the sin. He comes to wipe away the death. आणि तो सर्व पाप दूर करण्यासाठी मृत्यू दूर करण्यासाठी He comes to destroy Satan and his demonic forces. आणि सैतानाला आणि त्याचे जे सैतानी जे सैन्य आहे त्यांना पराभूत करण्यासाठी नाश करण्यासाठी येणार. He comes to establish the new heaven and the new earth. आणि तो येत आहे एक नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी स्थापण्यासाठी. The Bible is full of prophecies about what he's going to do. शास्त्र पूर्णपणे त्या भविष्यवाणींनी भरला आहे की तो येऊन काय करणार A आहे. glimpse of that is what we see prophesied in Isaiah 25. आणि त्याचं थोडासा त्याबद्दल आपल्याला माहिती यशया 25:9 मध्ये प्राप्त होते. And it is in Isaiah chapter 25, it is from this chapter that God has given a promise for us for this year 2021. आणि यशया 25 मधून देवाने आम्हाला 2021 साठी ते अभिवचन प्रदान केलेलं आहे. Shall we open our Bibles to Isaiah 25 verse 9? आपण आपलं शास्त्र यशया 25:9 वचनाकडे वळूया. Isaiah 25:9. यशया 25:9. The promise of the Lord for us for the year 2021. परमेश्वराचं अभिवचन ह्या 2021 साठी आम्हासाठी This is the promise. हे अभिवचन आहे. Surely this is our God. पहा हा आमचा देव, We trusted in him and he saved us. याची आम्ही आशा धरून राहिलो तो आमचे तारण करील. This is the Lord, we trusted in him. हाच परमेश्वर आहे याची आम्ही आशा धरून राहिलो. Let us rejoice and be glad in his salvation. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पाहू. Let's read it again. आपण पुन्हा ते वाचूयात. Surely this is our God. हा आमचा प्रभू आहे, We trusted in him and he saved us. याची आम्ही आशा धरून राहिलो तो आमचे तारण करील. This is the Lord, we trusted in him. हाच परमेश्वर आहे याची आम्ही आशा धरून राहिलो. Let us rejoice and be glad in his salvation. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पाहू. I have no shred of doubt that like every year's promise, this promise has come to us at the right time. आणि मला कोणतीही शंका नाही की जशा प्रकारे परमेश्वराने मागील वर्षांमध्ये अभिवचन दिलं हे देखील अभिवचन योग्य वेळेला आपणापर्यंत आलेलं आहे. This chapter talks about the second coming of Jesus. हे अभिवचन हे शास्त्र भाग आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्ताच्या द्वितीय I आगमनाबद्दल. don't know when it is going to happen. मला ठाऊक नाही ते कधी येणार आहे. Maybe before the end of this service. कदाचित ही सभा संपल्यानंतर, Maybe before the end of this year. कदाचित हे वर्ष संपल्यानंतर, Or maybe in the future. किंवा भविष्यामध्ये. I don't know when Jesus is going to come again. मला ठाऊक नाही की येशू ख्रिस्त पुन्हा कधी येणार But आहे. I believe पण माझा भरोसा God आहे is going to give us a little taste of that, of his coming in this year in 2021. आणि पण देव आम्हाला ती चव चाखण्यासाठी देणार आहे 2021 मध्ये त्याच्या येण्याची. And oh, don't you worry about that taste being so small. आणि तुम्ही घाबरू नका जरी ती चव थोडकी असली For तरी, that little taste in us is enough to sustain our whole earthly life. कारण ती थोडीशी चव देखील पुरेशी आहे आमच्या संपूर्ण आयुष्यभर आम्हाला चालविण्यासाठी. Look to the promise again. आपण त्या अभिवचनाकडे For पुन्हा this पाहू. year. या वर्षासाठी This is for you. हे This तुम्हासाठी, is for your family. तुमच्या This is कुटुंबासाठी, for us as a church. मंडळी या नात्याने And the आम्हासाठी आहे. promise is Isaiah 25:9. आणि यशया 25:9 हे अभिवचन. Surely this is our God. पहा हा आमचा देव, We trusted in him and he saved us. याची आम्ही आशा धरून राहिलो तो आमचे तारण करी. This is the Lord. आणि हाच प्रभू We आहे trusted in him. याची आम्ही आशा धरून Let us राहिलो. rejoice and be glad in his salvation. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पाहू. Our
promise is actually a statement of praise. आमचं हे जे अभिवचन दिलेलं आहे ते खरं तर विधान आहे स्तुतीचं. But as we go through this chapter 25, पण ह्या 25व्या अध्यायातून आपण जात असताना we get to know the reason for that praise. आम्हाला ते कारण त्या ठिकाणी समजतं की त्या स्तुतीचं कारण काय In आहे. Isaiah 25, prophet Isaiah talks about 4 ways how God saved them. आणि यशिया संदेष्टा त्या ठिकाणी 4 अशा मार्ग सुचवत आहे की कशा प्रकारे परमेश्वराने त्यांचं तारण केलं. And because he saved them in those ways, they praised God. आणि कारण देवाने त्यांचं तारण त्या मार्गाद्वारे त्या प्रकारे केलं त्यामुळे ते देवाची स्तुती करत We राहिले. too can expect that God can save us from these 4 things. आणि आपण देखील अपेक्षा करू शकतो की परमेश्वर त्या 4 गोष्टींपासून आमचा बचाव As करेल. we apply this promise to our life, आपण जशा प्रकारे हे अभिवचन आमच्या जीवनात लागू करतो so that at the end of this year, as we look back, जेणेकरून ह्या वर्षाच्या शेवटी ज्यावेळेस आम्ही मागे वळून पाहतो we too can say, आम्ही देखील हे म्हणू शकतो, surely this is our God. We trusted in him and he saved us. पहा हाच आमचा देव आहे, आम्ही त्यावरती भरोसा ठेवला आणि त्याने आमचं तारण केलं. This is the Lord. We trusted in him. Let us rejoice and be glad in his salvation. हाच आमचा परमेश्वर आहे आणि त्याने केलेल्या तारणामुळे आम्ही त्याच्या मध्ये उल्हास पाहू. Firstly, पहिले God saved them from tyranny of things. आणि देवाने त्यांचा बचाव केला सर्व प्रकारच्या क्रूरतेच्या गोष्टींपासून. Isaiah chapter 25 verse 2 and 3 यशिया 25:2 आणि 3 says, you have made the city a heap of rubble, तू शहराला मोडतोडीचे ढीग बनविले the आहे. fortified town a ruin, तटबंदीचा गाव धुळीस मिळाला the आहे. foreigner's stronghold a city no more. विदेशांच्या वाड्यांची भरलेली शहर नष्ट केली It आहे. will never be rebuilt. त्याची कधी जीर्णोद्धार होणार नाही. Therefore, strong people will honor you. यास तो आडदंड लोक तुझे गौरव करतील. Cities of ruthless nations will revere you. बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरतील. And the first time we see man beginning to build city in the Bible is in Genesis chapter 11. आपण पाहतो प्रथमतः मनुष्य ज्यावेळेस शहर बांधताना उत्पत्ती याच्या 11व्या And अध्यायामध्ये in that chapter, आणि त्या अध्यायामध्ये God unravels the heart of man and shows the reason why they wanted to build the city. परमेश्वर त्या ठिकाणी मनुष्याचं जे हृदय आहे ते आमच्या पुढे उलगडतो आणि ते कारण दाखवून देतो की का ते शहर बांधत आहेत. In Genesis chapter 11 and verse 4, उत्पत्ती 11:4 मध्ये this is what it says. तिथं असं लिहिलं आहे, Then the people said to themselves, आणि त्यावेळेस लोक एकमेकांना म्हणाली, come let us build ourselves a city with a tower that reaches to the heaven, चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू, so that we may make a name for ourselves, otherwise we will be scattered over the face of the whole earth. आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. 3 things they wanted to achieve by building the city. 3 गोष्टी त्यांना साध्य करायच्या होत्या ते शहर बांधून. Firstly, they wanted to make a name for themselves. पहिली गोष्ट त्यांचं नाव त्यांना उंच करायचं होतं. Look at our own cities. आमच्या स्वतःची शहरं पाहूयात. We're so proud of the great cities. आणि आम्हाला कितीतरी गर्व आहे महान शहरांबद्दल. Want to show off the greatness. आणि आम्हाला ते गौरव शहराचा दाखवायचा Want to असतो. show off the wealth, the lights, the splendor. आणि त्या ठिकाणचं आमचं जे झगमग आहे, जे लाईट्स आहे, जे श्रीमंती आहे ती दाखवायची असते. Competing to host Olympics. आणि आम्ही त्या ठिकाणी स्पर्धा करतो ऑलिम्पिक्स होस्ट Competing to करण्यासाठी. show our culture, competing to show the achievements. आमची संस्कृती आम्ही जे साध्य केलं आहे ते दाखविण्याची धडपड असते. Now this is not new. आणि हे काही नवीन गोष्ट नाही. They wanted to make a name for themselves. त्यांना त्यांच्यासाठी नाव प्रख्यात करायचं होतं. The second reason, दुसरं कारण they wanted to make a god for themselves. त्यांना स्वतः मधूनच देव तयार करायचा For they होता. said they want to make a tower that reaches to the heaven. कारण ते म्हटले की असं शिखर जे स्वर्गापर्यंत पोहोचेल असं बांधायचंय. They wanted to have their own way. आणि त्यांना त्यांच्या मार्गानुसार करायचं Now, होतं. once we replace God, आणि ज्या वेळेस आपण देवाला बाजूला करतो we try to seek self-salvation. त्यावेळेस आम्ही स्वतःच तारण साध्य करण्याचा प्रयत्न करतो. How do we seek self-salvation? आम्ही स्व तारण कसं साध्य करतो? The Bible explains in 1 John chapter 2 verse 16. पहिले योहान 2 अध्याय 16व्या वचनामध्ये शास्त्र स्पष्ट It करतं. says the lust of flesh, the lust of eye, the pride of life comes not from the Father,
but from the world. आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे की जे शरीराची जे मोह आहे, जे नेत्राचे मोह आहेत आणि जे जीवनाची जी गर्व आहे तो देवापासून नाही तर तो जगापासून येतो. You replace God, you begin to place with someone else his place. आणि आपण जर देवाला बाजूला सारतो तर आम्ही कोणाला दुसऱ्याला घेऊन येतो त्याच्या जागी. They wanted to make a name for themselves. आणि त्यांना त्यांच्यासाठी नाव तयार They wanted to करायचं, make their own God. त्यांना त्यांचं स्वतःचं And देव तयार करायचं. thirdly, we read in that in Genesis 11:4. आणि तिसरी जी आपण गोष्ट वाचतो त्या मध्ये उत्पत्तीच्या 11 They मध्ये, wanted to attract more and more people to their own way so that no one will leave them. आणि त्यांना अधिक आणि अधिक लोकांना त्यांच्याकडे खेचायचं होतं जेणेकरून कोणी त्यांना सोडून टाकणार नाही. And so even today, आणि आजही तसंच, if anyone does not follow their ways, जर कोणी त्यांच्या मार्गानुसार चालत नाही either they are persecuted आणि त्यांची छळ होतो or they would be considered backwards. किंवा त्यांना मागासवर्गीय असं म्हणतो आपण. See, a city is a place of organization, एक शहर जे आहे ते व्यवस्था करण्याचं ते ठिकाण a आहे. place of accomplishment and pride. असे ठिकाण ज्या ठिकाणी अभिमान असतो, असं ठिकाण ज्या ठिकाणी काहीतरी गोष्टी साध्य No केल्या जातात. wonder many people trust their life upon the wealth and the opportunities of the city. आणि कित्येक लोक त्यामुळेच त्या शहरातील जे संधी आहे, जे शहरातील जी श्रीमंती आहे त्यावरती भरोसा ठेवतात. As I mentioned last week, जसं मी मागील आठवड्यामध्ये सांगितलं, when we desire all that our eyes see, ज्या वेळेस आम्ही इच्छा बाळगतो, ज्या गोष्टी आमचे नेत्र पाहतात, we become covetous. त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी लोभी बनून जातो. We run after money and power. आम्ही आमच्या त्या धनसंपत्तीच्या आणि सामर्थ्याच्या मागे We चालतो. keep trying to prove our self-worth. आम्ही प्रत्येक वेळेस स्वतःची किती किंमत आहे ती दाखविण्याचा प्रयत्न We are करतो. seeking this, we are seeking that. आम्ही ह्याच्या मागे धावतो, आम्ही त्याच्या मागे We are धावतो afraid we will not get it. आणि आम्हाला ते कदाचित मिळत नाही And त्यामुळे we भीती वाटते. become warriors of life. आणि त्यामुळे जीवनामध्ये आम्ही चिंताग्रस्त होऊन जातो. But situations like this pandemic, पण ह्या महामारी सारखी जी परिस्थिती आहे, it tells us, it shows us, it has revealed to us that it is vain to trust the things of the world. आणि ते ह्या महामारीच्या काळात दाखवलेलं आहे की जगावरती भरोसा ठेवणं त्या ठिकाणी नाशवंत आहे. I don't know if we need any other situation to show to us that the safe thing, the certain thing is to trust God and God alone. आणि मला दाखवून द्यायची गरज नाही की सर्वात सुरक्षित गोष्ट म्हणजे देवावरती भरोसा ठेवणं. Is it not true? आणि हे खरं नाही का? As long as things go our way, जोपर्यंत गोष्टी आमच्या प्रकारे चालू we're असतात always looking down. त्यावेळेस आम्ही नेहमी खाली पाहत असतो. But when we are helpless, पण ज्या वेळेस आम्ही मदतहीन होऊन we जातो humble ourselves. त्यावेळेस आम्ही नम्र होतो. We turn our attention to heaven. त्यावेळेस आम्ही आमचे लक्ष स्वर्गाकडे लावतो. It is only when God reduces the glory of man to rubbles that we look to heaven. आणि ज्या वेळेस परमेश्वर मनुष्याचा गौरव त्या ठिकाणी खाली पाडतो त्यावेळेस आपण स्वर्गाकडे It पाहतो. is only when our strength and wisdom fail that we turn to God. आणि ज्या वेळेस आमचं ज्ञान आणि आमचं सामर्थ्य कमी पडतं त्याच वेळेस आम्ही देवाकडे पाहतो. Until then, we are too busy. तोपर्यंत आम्ही खूप व्यस्त असतो. We have no time. आमच्या जवळ वेळच नसतो. We are oppressed by our own desires. आणि आमच्या स्वतःच्या इच्छेनुसार आमचा त्या ठिकाणी थकून जातो. We live in the cage of worries, आणि आम्ही त्या चिंतेच्या त्या ठिकाणी जाळ्यामध्ये जगत living असतो. in stress constantly. आणि सतत त्या तणावामध्ये आम्ही राहत असतो. We are becoming our own enemies. आम्ही स्वतःच आमचे स्वतःचे शत्रू बनून जातो. I think it is time for some of us to pray the lyrics of the song which Michael W. Smith wrote. आणि मला असं वाटतं की आम्हापैकी काहींनी अशी प्रार्थना जे गीतकार मायकल डब्ल्यू स्मिथ यांनी गीतलेलं आहे तशा प्रकारे. You save me from myself. आणि तू माझा बचाव करतोस, बचाव कर माझ्या स्वतःपासून बचाव There is कर. no one else I'd lean on. आणि दुसरा कोणीच नाही ज्यावरती मी त्या ठिकाणी धरून राहतो ज्याला. You save me from myself. आणि तू बचाव कर स्वतःपासून माझा बचाव. There is no one else to set me free. असा दुसरा कोणीच नाही जो मला मुक्त आणि स्वतंत्र करू शकतो. We saw last week आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलं from Matthew chapter 6 verse 25 to 34, मत्तई 6:24 ते 34 मध्ये instead of being warriors of life,
आम्ही जीवनामध्ये काळजी चिंताग्रस्त होण्याच्या ऐवजी God has given us another choice देवाने आम्हाला आणखी एक निवड दिली आहे to be seekers of His kingdom. की आम्ही त्याच्या राज्याचे शोधक बनावेत. And when we make our priority to seek His kingdom, आणि ज्या वेळेस आम्ही प्राधान्य देतो की त्याचं राज्य शोध it करण्यासाठी delivers us from the cage of worries. आणि त्याच्या चिंतेच्या त्या बंधनातून आम्हाला मुक्त It करतं breaks the chains of desires that makes us restless. आणि ज्या इच्छा आम्हाला त्या ठिकाणी तणावात टाकतात त्यापासून आम्हाला मुक्त करतं. And the beauty of it is, आणि त्याचं सौंदर्य हे आहे, Lord Jesus says in Matthew 6:33, प्रभू येशू ख्रिस्त सांगतो मत्ते 6:33 मध्ये, seek first His kingdom प्रथम त्याचं राज्य and His मिळवण्यासाठी आणि righteousness, त्याचं and नीतिमत्व all these things will be added unto you. आणि ह्या बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. We see this graphically described in Psalm 23. आणि आपण ह्या चित्रात्मक वर्णन स्तोत्र 23 मध्ये पाहतो. The first verse, Psalm 23 says, The Lord is my shepherd. स्तोत्र 23 पहिला वचन सांगतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. Verse 6, the last verse says, आणि 6वं वचन म्हणतं, Surely goodness and mercy will follow me. आणि दया व चांगुलपणा हे माझ्या मागे येईल. When the Lord is your shepherd, ज्यावेळेस परमेश्वर आपला मेंढपाळ आहे the shepherd is walking ahead of you. आणि तो मेंढपाळ आमच्या पुढे चालला आहे, You are walking behind that shepherd. आपण त्या मेंढपाळाच्या मागे चाललो Then आहोत. you don't have to run after goodness and mercy. त्यामुळे तुम्हाला त्या चांगुलपणाच्या किंवा दयेच्या मागे पळण्याची गरज नाही Goodness and mercy will run after you. की ते चांगुलपणा आणि दया तुमच्या मागे धाव घेतील. If you are following the shepherd, जर तुम्ही त्या मेंढपाळाच्या मागे if the चाल shepherd is your priority, आणि जर तो मेंढपाळ तुमचं you don't प्राधान्य have to run after blessing. तर तुम्हाला आशीर्वादांच्या The मागे blessing will पळण्याचं run after you. तर ते आशीर्वाद तुमच्या मागे धावतील. Instead of being powerless about the temptations we face, आणि आम्ही मदतहीन स्वतःला करतो ज्या वेळेस आमच्या आजूबाजूला मोह असतात. instead of being powerless against our own desires, आमच्या स्वतःच्या इच्छेमुळे आम्ही मदतहीन ज्या वेळेस होतो, instead of being powerless against the worries of our life, आमच्या जीवनातील ज्या चिंता आहेत त्यामुळे आम्ही ज्या वेळेस सामर्थ्यहीन वाटतो I pray, आणि माझी प्रार्थना आहे, let this year be a year when we will run after God, आणि होऊ दे हे वर्ष असं होऊ दे की आम्ही देवाच्या मागे धावणारे आहोत, so that जेणेकरून we will be saved from the tyranny of material things. आणि जेणेकरून त्या जगिक गोष्टींच्या त्या जाळ्यापासून त्या टोकापासून आमचा बचाव होईल. This is spiritual freedom. आणि हेच आत्मिक स्वातंत्र्य आहे. Then we can say, आणि त्यावेळेस आम्ही हे म्हणू शकतो, surely this is our God. आणि खचितच हा आमचा परमेश्वर आहे We trusted in Him ज्यावरती आम्ही भरोसा ठेवला and He saved us. आणि त्याने आमचा Let us बचाव. rejoice and be glad in His salvation. आणि होऊ दे आम्ही उल्हास व आनंद करू त्याच्या तारणामुळे. Secondly, दुसरी बाब, God saved them from extremities. आणि देवाने त्यांचा बचाव केला टोकाच्या गोष्टींपासून. Look at verse 4 and 5. Isaiah chapter 25, verse 4 and 5. यशया 25:4 आणि 5 वचन पाहूया. You have been a refuge for the poor, a refuge for the needy in their distress. कारण निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळल्यामुळे, पण तू दुर्बळास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, A shelter from storm and a shade from the heat. वादळात निवाळा, उन्हात सावली असं झालास. For the breath of the ruthless is like a storm driving against a wall, कारण निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणाऱ्या वादळाप्रमाणे and like आहे. the heat of the desert. आणि वृक्ष भूमीवर जसा सूर्याचा ताप व्हावा, You silence the roar of the foreigners, uproar of the foreigners. तसा निर्दय लोकांचा गोंगाट तू शांत करीतो. As heat is reduced by the shadow of cloud, so the song of the ruthless is stilled. मेघांच्या छायेने जसा सूर्याचा ताप क्षीण होतो, तसे बलात्कार्यांचे भयगीत होते, जयगीत होते. Professor John Oswald, प्रोफेसर जॉन ओस्टवॉल the Old Testament scholar, says, आणि ते जुन्या कराराचे अभ्यासक असं म्हणतात, Isaiah here is using two extreme weather typical of Middle East to symbolize the difficulties from which God desires to defend us. यशया हे 2 प्रकारचे वातावरणामधले जे टोकाचे वातावरणातले गोष्टी आहेत त्यांचा वापर करतो की ते दर्शविण्यासाठी मिडल ईस्ट मध्ये की परमेश्वर आमचा बचाव कशा प्रकारे करेल. Two things from which God wants to defend. आणि 2 गोष्टी ज्यात पासून देव आमचा बचाव करतो. One is thunderstorm, आणि पहिलं म्हणजे वादळ, the second is the continuous heat. आणि दुसरं म्हणजे खूप जास्त तापमान. Both of them are life threatening. आणि दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या जीवनाला धोक्याच्या आहेत. Unless one has a strong protection against the storm,
आणि जर कोणाचं जर सुरक्षा कवच असेल त्या चक्रीवादळापासून a shade from that heat, आणि जर थोडस छप्पर त्या उन्हापासून बचाव there करण्यासाठी is no hope. तर जर तसं नसेल तर त्या ठिकाणी आशाच नाही. A storm in the desert आणि त्या वाळवंटात जर वादळ आलं can blind a person temporarily. आणि तर त्या मनुष्याला त्या ठिकाणी तो ब्लाइंड करू शकतो किंवा त्याला दिसू नाही शकत And it can leave the person gasping for breath. आणि त्या व्यक्तीला त्या ठिकाणी श्वास घ्यायला देखील कठीण जाऊ शकतं. But when the person is hidden within the fortress, within a wall, पण जर त्या व्यक्तीला भिंती आड जर तो लपला आहे he or she is safe. तर तो व्यक्ती त्या ठिकाणी सुरक्षित आहे. A storm beating against the wall does not accomplish its purpose. आणि ते जे वादळ ज्यावेळेस त्या भिंतीला लागतं त्यावेळेस त्याचा परिणाम काय होत नाही. So the word of the Lord declares आणि त्यामुळे देवाचं वचन घोषित in करतं Isaiah 54:17, यशया 54:17 मध्ये no weapon formed against you will prevail, आणि तुमच्या वरती आलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार and नाही. you will refute every tongue that accuses you. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी This ठरविशील. is the heritage of the servants of the Lord. परमेश्वराच्या सेवकांचं हेच वतन आहे. This is their vindication from me, declares the Lord. हीच मजकडून मिळणारी त्यांची धार्मिकता आहे असे परमेश्वर म्हणतो. Life-threatening situation can come to us in different forms. आणि जीवनाला धोक्यात टाकणाऱ्या परिस्थिती आमच्या पुढे येऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारे. Here Isaiah says, ह्या ठिकाणी यशया म्हणतो the threat can come in the form of oppression of the poor. आणि जे त्या ठिकाणी जे संकट आहे ते गरीब लोकांचा छळाप्रमाणे येऊ Or शकतो it can come like a persecution of the righteous. आणि किंवा नीतिमानांचा छळ होतो तशा प्रकारे ते They छळ are येऊ शकतो. constantly attacked. आणि सतत त्यांच्यावरती हल्ला And होत the आहे intensity of the attack keeps growing more and more. आणि त्या हल्ल्याची तीव्रता वाढत चाललेली आहे. But verse 5 says, पण 5वं वचन but the सांगतं Lord will intervene on behalf of his children पण परमेश्वर येईल मध्यस्थ करल त्याच्या लेकरांच्या वतीने and protect them with a cloud. आणि तो त्या मेघाप्रमाणे त्यांचं संरक्षण करील. You know, a cloud does not seem very powerful. आणि आपल्याला जो मेघ आहे तो काही आम्हाला खूप सामर्थ्यशाली वाटत नाही. But look at how it is able to provide relief from the heat. पण पाहूयात की कशा प्रकारे तो आम्हाला त्या सूर्याच्या तापमानापासून तो आम्हाला आश्रय देऊ शकतो. Remember in the book of Exodus, आणि पाहूयात निर्गमाच्या पुस्तकात Pharaoh and his army were pursuing Israelites. आणि फारो आणि त्याचे सैन्य इस्रायल लोकांच्या मागावरती They होतं. wanted to take them back to Egypt. आणि त्यांना पकडून मिस्रमध्ये They घेऊन wanted to जायचं. make them their slaves back again. आणि त्यांना पुन्हा त्यांचं दास्य बनवायचं होतं. But we read in Exodus, पण आपण त्या ठिकाणी वाचतो in निर्गमामध्ये Exodus 14:19 and 20, आणि निर्गम 14, 19 आणि 20 मध्ये then the angel of God who has been traveling in front of Israel's army withdrew and went behind them. आणि जो स्वर्गदूत इस्रायलच्या सैन्याच्या पुढे चालत होता तो मागे आला आणि त्यांच्या मागे तो थांबला तिथे. The pillar of cloud also moved from in front and stood behind them. आणि मेघ जो स्तंभ आहे तो देखील पुढून तो मागे सरला. Coming between the armies of Egypt and Israel. आणि मिसर लोकांच्या त्या सैन्यांमध्ये आणि इस्रायलच्या सैन्यांमध्ये तो उभा राहिला. Throughout the night, आणि संपूर्ण रात्रभर the cloud brought darkness on one side, that is on the Egyptian side. आणि त्या ठिकाणी ते अंधकार त्या मेघामुळे मिसरच्या बाजूला झाला And light to the other. आणि दुसऱ्या बाजूला तो प्रकाश झाला. So that neither went near the other all night long. आणि संपूर्ण रात्रभर दोघेही एकमेकांच्या जवळ आले नाहीत. The Lord will protect from heat, आणि परमेश्वर त्या तापमानापासून बचाव करेल which threatens to destroy life. आणि जे जीवनावरती संकट ओढण्याचा प्रयत्न करतो. Not only that, तेवढंच केवळ नव्हे but look at Isaiah 25:5 again. पण यशया 25:5 पुन्हा एकदा पाहूयात. The song of the ruthless is stilled. आणि त्या ठिकाणी जे निर्दय लोकांचा गोंगाट तू शांत My करीत brother, my sister, माझ्या बंधून भगिनींनो my friend, listen. माझ्या मित्रांनो ऐका. Don't worry if someone is trying to bring you down. आणि तुम्ही काळजी करू नका जर कोणी तुम्हाला खाली पाडण्याचा Be प्रयत्न it in करेल. your office, be it in your business, be it in your neighborhood. तुमच्या कामाच्या ठिकाणी असू द्यात, तुमच्या बिझनेस मध्ये असू द्यात, तुमच्या आजूबाजूच्या ठिकाणी असू They द्यात, may be more powerful than you. ते कदाचित तुमच्यापेक्षा अधिक They सामर्थ्यशाली may be असतील, more dominant than you are. ते कदाचित तुमच्यावरती वरचढ असतील, But as long as you trust the Lord, पण जोपर्यंत तुम्ही देवावरती भरोसा ठेवता they
will not sing victory over you. आणि त्यांचा विजय तुमच्यावरती होणारच नाही. The promise of the Lord for us in 2021 परमेश्वराचं अभिवचन 2021 साठी आम्हासाठी is not a protection from or immunity from the trouble. असं नाही की आम्हाला त्या ठिकाणी संकटांपासून आम्ही दूर गेलेलो आहोत. It does not make us immune. It does not save us. It does not keep us away from trouble. ते असं नाही की आम्हाला ते संकट आमच्यावरती ओढावणारच नाहीत किंवा आम्हाला ते संकटांपासून आमच्यावरती But it लादणारच नाहीत. protects us. It saves us. It is ultimate safety. पण ते आम्हाला बचाव करतं, ते आम्हाला सुरक्षा देतं आणि ते सर्वोच्च प्रकारची सुरक्षा आम्हाला प्रदान करतं. Thunderstorms may come, आणि त्या ठिकाणी वादळ येते, but He promises to be our refuge. पण तो आम्हाला अभिवचन देतो की तो आमचा आश्रय ठरेल. Desert heat may beat against us, आणि वाळवंटातले जे तापमान आम्हाला आमच्यावरती but He पडेल, promises to be the cloud that blocks the hot rays. पण तो अभिवचन देतो की तो मेघ बनेल की ते तापमानाचे जे झळा आहे आमच्यावरती येणार For नाही. in 1 Corinthians 10:13 says, आणि पहिले करीन 10:13 मध्ये असं म्हणतंय, no temptation has overtaken you except what is common to mankind. आणि मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. And God is faithful. He will not let you be tempted beyond what you can bear. आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. But when you are tempted, तर परीक्षे बरोबर He will also provide a way out so that you can endure it. तिच्यातून निभावण्याचा उपाय करील यासाठी की तुम्ही ती सहन कराव्यास सामर्थ्य व्हावे. The promise of the Lord to us देवाचं अभिवचन आम्हासाठी is that He will protect us when we are vulnerable. की तो आम्हाला सुरक्षित करेल ज्या वेळेस त्या ठिकाणी आम्ही डगमगतो. He will protect us when we are without hope from anywhere. आणि ज्या वेळेस आम्हाला आशा दिसत नाही त्यावेळेस तो आम्हाला संरक्षण He will देईल. be our help and our defense when we are helpless and in distress. तो आमची मदत होईल, तो आमचा बचाव होईल ज्या वेळेस आमच्या जवळ मदत नाही असते. Church, may I encourage you? मंडळी, मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या. This is the reason why we too should be extending helping hands to those who are vulnerable and helpless. आणि हेच ते कारण आहे का आम्ही आमचे मदतीचे हात पुढे करावे जे त्या ठिकाणी अस्थिर आहेत आणि ज्या ठिकाणी मदतहीन आहेत. Whether we help install a borewell for people who have to go 5 to 10 kilometers to get water, आणि जर आम्ही त्याचमुळेच ते बोरवेल आम्ही स्थापतो ज्या लोकांसाठी ज्यांना 5 किलोमीटर पाण्यासाठी जावं or लागतं, help students to pay their fees so that they can continue their education, आणि किंवा त्या लहान मुलांना त्यांची फीस भरण्यात मदत करतो जेणेकरून ते त्यांचं शिक्षण पुढे or चालवतील, cover a person lying on the road with blankets so that they will have warmth in the cold. आणि रस्त्यावरच्या लोकांना आम्ही ब्लँकेट प्रदान करतो जेणेकरून त्या थंडीपासून त्यांचा बचाव Or होईल, help someone to get a livelihood. आणि किंवा कोणाला तरी मदत करतो की त्यांना त्यांचं जीवनामध्ये खाण्यास पिण्यास मिळेल, Or so many other things that we do as a church. आणि किंवा बाकीचे इतर गोष्टी मंडळी या नात्याने आपण जे Let us करतो remember this. आम्ही हे लक्षात घेऊया. When we are doing this, ज्यावेळेस आम्ही हे करतो we are not doing a favor to them. आम्ही त्यांच्यावरती काही फेवर करत In नाही, fact, it is our privilege to serve them. आणि ही आमची त्यात मोठी योग्यता आहे की आम्ही त्यांची सेवा For करू we शकतो, are just reflecting what God is doing in our life when we do that to them. कारण ज्यावेळेस आम्ही हे करतो त्यांना त्यावेळेस आम्ही हे फक्त दर्शवत आहोत की देवाचं कार्य जे आमच्यामध्ये घडत आहे. Two things the दोन Lord गोष्टी. will save. दोन गोष्टी, He promises to save us from the tyranny of things. आणि गोष्टींच्या त्या जाळ्यापासून तो आम्हाला बचाव करतो. Secondly, God promises to save us from the extremities. आणि दुसरी गोष्ट की तो आमचा बचाव करतो टोकाच्या वातावरणातून. Next week, we will see two more things from which God will save us. आणि पुढच्या आठवड्यात आपण 2 अधिक गोष्टी पाहू ज्यातून देव आमचा बचाव But करीतो. before we conclude, पण समाप्त करण्याच्या आधी let us see how we can position ourselves to receive that salvation of God. आणि पाहूयात की आम्ही स्वतःला कशा प्रकारे त्या ठिकाणी आमची बाजू तयार करू जेणेकरून देवाचा तो बचाव आम्ही प्राप्त करू शकू. Look at verse 10, 11, and 12. 10, 11 आणि 12 वचन Isaiah पाहूया. 25, 10, 11, and 12. यशाया 25, 10, 11, 12. The hand of the Lord will rest on this mountain, परमेश्वराचा हात या डोंगरावरती राहील. but Moab will be trampled in their land as straw is trampled down in the manure. व जसे शेणाच्या खाईतील रेद्यात गवत तुडवितात तसे मोवाबाच्या जागच्या जागी तुडवतील. They will stretch out their hands in as swimmers stretch out their hands to swim. जसा पोहणारा पोहण्यासाठी झेपा घेतो तसा तो ती झेपा टाकील. God will bring down their pride despite the cleverness of their hands. त्याने आपल्या हाताची करामत कितीही चालविली तरी परमेश्वर त्याचा गर्व दडपून He टाकेल. will bring down your fortified walls and lay them low.
तो तुझी सर्व उंच तटबंदी पाडून कोसळून He टाकील will bring them down to the ground, to the very dust. आणि जमीनदोस्त करून धुळीस मिळवील. In these verses, ह्या वचनांमध्ये we find contrast between hands. आणि आपण त्या ठिकाणी पाहतो की विरोधाभास हातांमध्ये. Verse 10 says, 10वं वचन the म्हणतं reason for God's blessing, आणि देवाच्या आशीर्वादाचं the कारण reason for the rejoicing is that God's hand of blessing will rest on Zion. आणि कारण की देवाचा जो हात आहे बचावाचा तो सियोनेवरती असेल. In contrast, आणि त्याच्या विपरीत verse 11 says, 11वं वचन सांगतं Moab will spread out his hand and swim and try to win. आणि मवाब जो आहे तो त्याचा हात पसरवेल आणि तो प्रयत्न करेल जिंकण्यासाठी. They will try to win by their strength. आणि ते स्वतःच्या सामर्थ्यावरती विजय मिळवण्याचा They will प्रयत्न try to करतील win by the cleverness of their hands. आणि ते त्यांच्या हाताची करामत करून ते मिळवण्याचा प्रयत्न They करतील rely विजय. on themselves. ते स्वतःवरती अवलंबून आहे. But the Lord will bring down their pride. पण परमेश्वर त्यांचा गर्व खाली पाडील Because they choose to depend on themselves instead of trusting God. कारण त्यांनी निवड केली की स्वतःवरती अवलंबून राहणं ना की देवावरती अवलंबून In राहणं. Isaiah 16:6, यशया 16:6 मध्ये this is what the scripture says. आणि अशाच प्रकारे शास्त्र We आम्हाला have सांगतं. heard of Moab's pride, how great is her arrogance. आणि आपण ऐकलं आहे मवाबाचा जो त्या ठिकाणी गर्व आहे त्याचा अहंकार किती जास्त Of her आहे. conceit, her pride and her innocence, but her boasts are empty. आणि त्याने सर्व प्रकारच्या अशा प्रकारच्या गोष्टी पण त्याची सर्व फुशारकी त्या पोकळी आहे. Their pride, आणि त्यांचा जो गर्व आहे it held them back from seeking security in the promises of God. आणि त्यांना ते मागे ठेवलं की देवाच्या मध्ये सुरक्षा प्राप्त करण्यापासून. Even when they were in crisis, आणि ज्या वेळेस ते त्या ठिकाणी अटीतटीच्या they स्थितीत होते depended on themselves instead of the promise of God. त्यांनी स्वतःवरती अवलंबून राहिले ना की देवाच्या अभिवचनावरती. Therefore, त्यामुळे they will be excluded from partaking the heavenly promise. आणि देवाच्या जे स्वर्गीय अभिवचन आहे त्यामध्ये त्यांचा सहभाग होणार नाही. This is the ultimate cruelty of false choices. आणि हे सर्वात प्रकारचे भयानक परिणाम आहे ज्यावेळेस चुकीचे निवड आपण करतो. The posture of our life is very important. आणि आमच्या जीवनाची स्थिती कशी आहे ते खूप महत्वाची आहे. If we seek to be self-reliant, जर आम्ही स्वतःवरती अवलंबून राहण्याचं if we ठरवलं, choose to have our own way, जर आम्ही निवड केली की आमच्या मार्गाप्रमाणे if we झालं choose पाहिजे, to do according to our own cleverness, जर आम्ही आमच्या बुद्धिमत्तेप्रमाणेच if चालतो, we choose to do by our own strength, आम्ही स्वतःच्याच ताकदीवरती हिमतीवरती गोष्टी करतो, God will let us do and have our own way. तर परमेश्वर परवानगी देईल आम्हाला आमच्या मार्गाप्रमाणे आमच्या बुद्धीप्रमाणेच He करण्यासाठी. will let us do it by our own way. आणि तो आम्हाला त्या ठिकाणी मोकळीकता देईल आम्हाला जसं वाटतं तसंच But by करण्यासाठी. doing it, पण तसं केल्याने we will exclude ourselves from partaking in the heavenly promise. तर आम्ही स्वतःला दूर ठेवू त्या स्वर्गीय अभिवचनामध्ये सहभागी होण्यापासून. Not by his way, but by our own way, we exclude ourselves from partaking in the promise of God. आणि त्याच्या मार्गाने नाही पण आमच्या मार्गाने आम्ही स्वतःला अलिप्त ठेवू देवाच्या अभिवचनामध्ये वाटेकरी होण्यापासून. That is the ultimate cruelty of our own choice. आणि हे सर्वात भयंकर असा परिणाम आहे आमच्या स्वतःच्या निवडीमुळे. On the other hand, दुसऱ्या बाजूला if we humble ourselves before the Lord, जर आपण स्वतःला नम्र केलं देवापुढे, if we trust him, जर आम्ही त्यावरती भरोसा if ठेवतो, we wait upon him, जर आम्ही त्याच्यावरती आशा धरून लावतो, then we will be able to experience the promise. तर त्यावेळेस आम्ही त्या अभिवचनाचा आस्वाद घेऊ. That it says in Isaiah 25:9. जे यशया 25:9 मध्ये, Surely this is our God. पहा हा आमचा देव, We trusted in him and he saved us. आम्ही त्याची आशा धरून राहिलो तो आमचे तारण करेल. This is the Lord. हाच परमेश्वर We आहे, trusted in him. याची आम्ही आशा धरून Let us राहिलो. rejoice and be glad in his salvation. त्याने केलेल्या तारणाने आम्ही उल्हास व हर्ष पाहू. As you begin the new year, आपण हे नवीन वर्ष सुरू as करत we असताना, begin this new year, आपण हे नवीन वर्ष सुरू करत असताना what is the posture of our life? आमच्या जीवनाचा कशा प्रकारे आम्ही स्वतःला स्थिर केलेला आहे. If we seek to do by our own strength, our own cleverness, our own ways, our own will, जर आम्ही निवड करतो की आमच्या स्वतःच्या मार्गाने, स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या इच्छेने करायला, God will let us do it. तर परमेश्वर आम्हाला ते करू देईल. But if we humble ourselves, पण जर आम्ही स्वतःला नम्र केलं, we seek his ways, आम्ही त्याच्या मार्गाचा शोध घेतला, we turn to his will, आम्ही त्याच्या इच्छेकडे आम्ही नेत्र लावले, then we will proclaim his praise. तर आम्ही
त्याच्या स्तुतीची घोषणा करू, because कारण He will save us according to His promise. तो त्याच्या अभिवचनानुसार आमचा बचाव करील. The choice is ours. निवड आमची आहे. Let us pray. आपण प्रार्थना करू. It is a wonderful way to begin our year by committing our life to Christ. अद्भुत अशी संधी आहे की आम्ही आमचं वर्षाची सुरुवात ख्रिस्ताला समर्पित होऊन करत आहोत. Have you committed your life to Christ yet? तुम्ही आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं आहे का? Have you gone away? तुम्ही दूर गेलेले आहात का? If you have gone away, come back to Him. जर तुम्ही दूर गेले आहात तर त्याच्याकडे If you पुन्हा have not committed your life to Christ, जर तुम्ही आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं, today is the day. आज तो दिवस आहे. If you have become a warrior of life, so entangled in the things of the world and are chained to the desires of the world, जर तुम्ही जगामध्ये गुरफटले आहात, जगातल्या गोष्टींमध्ये गुरफटले आहात, He promises to save you from it. तो तुम्हाला अभिवचन देत आहे की तो तुमचा बचाव त्यातून Will करेल. you commit your life to Christ? तुम्ही आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित कराल का? You are so afraid of life, the आणि- uncertainties of life. आणि तुम्ही इतके भयभीत झाला आहात, तुम्हाला असुरक्षित वाटत आहे जीवनामुळे. He promises to save you from extremities. तो अभिवचन देत आहे की त्या टोकाच्या गोष्टींपासून बचाव करेल. Will you commit your life to Him? तुम्ही आपलं जीवन त्याला समर्पित कराल का? Heavenly Father, स्वर्गीय पित्या, we thank you for your promise. तुझ्या अभिवचनाबद्दल धन्यवाद. Your promises every year has been true to our life. तुझं अभिवचन प्रत्येक वर्षी आमच्या जीवनात खरं ठरलं आहे. We have failed you, but you have not failed us. आम्ही तुझ्यापासून दूर गेलो, पण तू कधीच आम्हाला टाकलं नाहीस प्रभू. We thank you for this wonderful promise. तुझे आभार मानतो या सुंदरशा अभिवचनाबद्दल. We humble ourselves स्वतःला नम्र करतो, because we want to experience this promise fulfilled in our life. कारण आम्हाला हे अभिवचन आमच्या जीवनात पूर्ण होताना पाहायचं आहे. Not our ways, O Lord, प्रभू, आमच्या मार्गाने नव्हे, but your पण ways. तुझ्या मार्गाने. Not our will, O Lord, आमच्या इच्छेनुसार नाही, but your will be fulfilled, Lord. पण तुझी इच्छा पूर्ण हो. Not our cleverness, O Lord, आणि आमची बुद्धिमत्ता नव्हे, but help us to walk in your spirit. पण मदत कर की आम्ही तुझ्या Not in आत्म्यात our चालावं. strength, O Lord, आमच्या सामर्थ्यामध्ये but by नव्हे, the strength of your word. पण तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने. प्रभू, Lord, help us. प्रभू मदत कर. We come before you. आम्ही तुझ्या पुढे We येतो. humble आम्ही ourselves. नम्र करतो स्वतःला, For we want to sing praise of your salvation in our life. कारण आम्हाला तुझ्या तारणाची स्तुती सुमने गायची आहेत आमच्या जीवनात. We commit our life into your hands. आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करतो. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen.